नमस्कार. उद्योग राष्ट्र या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर मी ज्योत्स्ना तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एका अत्यंत गंभीर आणि आपल्या सर्वांच्या खिशाला, घराला आणि पोटाला भिडणाऱ्या वास्तव्यावर बोलणार आहोत. 7 समुद्रापार आखाती देशांमध्ये सध्या युद्धाचे काळेकुट्ट ढग दाटले आहेत. पण रणधुमाळीच्या झळा मात्र आपल्या इथल्या शांतताप्रिय भारताला आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राला होरपळून काढत आहे. हे युद्ध जरी परक्या भूमीवर लढले जात असले तरी त्याचे चटके आपल्या सर्वसामान्य नागरिकांना, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला, व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना कसे बसत आहेत हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काळ्या आईची मनोभावे सेवा करून आपल्या बळीराजाने जे हिरवगार स्वप्न शेतात पिकवले होते त्या स्वप्नांची आज अक्षरशः राख रांगोळी होत आहे. आखाती देशातील तणावामुळे निर्यातीचे मार्ग आणि पुरवठा साखळी अचानक विस्कळीत झाली आहे. परिणामी परदेशात जाऊन चांगला भाव मिळवून देणारा आपला दर्जेदार भाजीपाला आणि शेतमाल आज जागेवरच पडून आहे. शेतकऱ्यांच्या डोळे खतच त्यांच्या कष्टाचा मळा सुकून चालला आहे. निसर्गाच्या लहरीपणातून कसाबसा वाचलेला आपला शेतकरी आता या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आणि युद्धाच्या आगीत नाहक होरपळत असून कधीही न भरून निघणारे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे मायानगरी, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल व्यवसायावर एक भयंकर मंदीचे सावट कोसळले आहे. युद्धाच्या भडक्यामुळे निर्माण झालेल्या इंधन आणि गॅसच्या तीव्र टंचाईने अनेकांच्या चुली विझवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सुमारे 20% हॉटेल्स गॅस अभावी बंद पडल्याची चिंताजनक बातमी समोर आली होती. परंतु आता हेच लोण अधिक वेगाने पसरले असून तब्बल 50% हॉटेल्सवर टाळे लागण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. खव्यांची भूक शमवणारी आणि हजारो हातांना रोजगार मिळवून देणारी ही अन्नपूर्णा आता स्वतः संकटाच्या खाईत लुटली गेली आहे. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच महाराष्ट्राच्या आर्थिक नाडीला म्हणजेच आपल्या MIDCला या युद्धाचा जबर फटका बसला आहे. रात्रंदिवस धडधडणारी अनेक कारखान्यांचे चाके आता अचानक थांबले आहेत. कच्च्या मालाचा तुटवडा आणि इंधनाचे गगनाला भिडणारे दर यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. जर या युद्धाचा वणवा असाच आणखीन काही काळ धुमसत राहिला तर आपल्या राज्याच्या बेरोजगारीचे एक महाभयंकर संकट ओढावेल यात काही शंका नाही. रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्याने, महागाईचा आलेख उंचावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जगणं अक्षरशः हराम होऊन बसेल. हे महासंकट केवळ अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेले नाही तर ही अस्तित्वाची लढाई बनू पाहत आहे. या जागतिक संकटातून आपला देश, आपले उद्योग आणि आपला बळीराजा कसा आणि कधी सावरणार हे येणारा काळच ठरवेल. पण तोपर्यंत आपण सर्वांनी या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे. अशाच महत्त्वपूर्ण अभ्यासू आणि सखोल विश्लेषणासाठी जोडले राहा आपल्या उद्योग राष्ट्रासोबत. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.